नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे. 10वी पासच्या बेसवरती इंडियन पोस्ट भारतीय डाक विभागामध्ये 28,000 पदांची जाहिरात आलेली आहे. यासाठी कोणताही पेपर जे काही आहेत तर आपल्याला देण्याची आवश्यकता नाही. डायरेक्ट पर्सेंटेजच्या बेसवरती जे काही आहेत तर आपली या ठिकाणी इथं निवड होणार आहे. तर जास्तीत जास्त 10वी पास विद्यार्थ्यांपर्यंत हा जो काही व्हिडिओ आहे तर तो पोहोचण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा जो काही व्हिडिओ आहे तर तो शेअर करा. तर बघा या जाहिरातीमध्ये कोणकोणत्या पोस्ट आपल्याला इथं देण्यात आलेल्या आहेत. तर एकूण 3 पोस्ट ज्या काही आहेत तर आपल्याला या ठिकाणी आहेत. यामध्ये बीपीएम आहेत, त्याच्यानंतर असिस्टंट ब्रांच आहेत, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर ही एक आपल्याला देण्यात आलेली, त्याच्यानंतर डाक सेवक ही जी काही आहेत तर अशा 3 पोस्ट ज्या काही आहेत तर आपल्याला या ठिकाणी इथं असणार आहेत. तर या तिन्ही पोस्टसाठी तुम्ही इथे अप्लाय करू शकता. ओके. ज्या राज्यामधून तुम्ही अप्लाय करताय त्या राज्याची लोकल लँग्वेज आपल्याला येणं आवश्यक आहे. आपण महाराष्ट्रामधून अप्लाय करतो तर आपल्याला मराठी येणं जे काही तर आवश्यक आहे. तुम्ही महाराष्ट्र, गोवा या 2 राज्यामधून जे काही तर इथे अप्लाय करता येणार आहे, जे महाराष्ट्रामधले विद्यार्थी आहेत ते. याच्यामध्ये जर बघितलं आपण तर ऑनलाईन ॲप्लिकेशन साधारणतः कधीपासून चालू होणार आहेत ते 31/1/2026 ते 14/2/2026 पर्यंत जे काही तर तुम्ही या ठिकाणी इथं अप्लाय करू शकता. म्हणजे 2 हे 14 तारीख जे काही आहे तर याची लास्ट डेट असणार आहे 14 फेब्रुवारी. त्याच्यानंतर जर बघितलं तर ऑनलाईनची जी काही फीस भरायची आहे तर तुम्ही 2/2/2026 पासून तर 16/2/2026 पर्यंत करू शकता. म्हणजे ज्यांनी या ठिकाणी फॉर्म भरला पण त्यांची फीस पेड करायची बाकी आहे तर त्यांना अजून एक्स्ट्राचे 2 दिवस या ठिकाणी इथं फीस पेड करण्यासाठी देण्यात आले. ही पूर्णपणे ऑनलाईन प्रोसिजर आहे. फॉर्म सुद्धा जो काही तर तो ऑनलाईन भरायचा. पेमेंट सुद्धा जे काही तर ते आपल्याला ऑनलाईनच या ठिकाणी जे काही तर इथे करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं आपल्या फॉर्ममध्ये काही चूक आहे, आपल्याला काही करेक्शन करायचे आहेत फॉर्ममध्ये, तर तुम्ही करेक्शन सुद्धा इथं करू शकता. तर त्याची तारीख आहे 18 फेब्रुवारी आणि 19 फेब्रुवारी अशा 2 दिवस जे काय तर तुम्हाला फॉर्ममध्ये इथं करेक्शन करता येणार आहेत. आता यामध्ये सर आमचं सिलेक्शन झालं. सिलेक्शन झाल्याच्या नंतर याच्यामध्ये साधारणतः पेमेंट आम्हाला किती असेल? तर यांनी सांगितलेलं आहे कमीत कमी ₹12,000 पेमेंट एवढं या ठिकाणी असेल. तर ₹29,380 पर्यंत जे काही तर तुमचं पेमेंट या ठिकाणी इथं जाणार आहे. ओके. त्यानंतर हे बी-पी-एमसाठी असणार आहे आणि त्याचबरोबर डाकसेवक किंवा ए-बी-पी-एमसाठीचं जे काही इथं असणार आहे, तर ते आहे तर 10,000. ओके. ते 24,470 एवढं. आता याच्यामध्ये जे काही आहेत, तर तुम्हाला जर यावर्षी ₹12,000 पेमेंट जर असेल, तर पुढच्या वर्षी त्याच्यामध्ये 3% ची वाढ होईल. दरवर्षी जे काही तर 3-3% ची वाढ या ठिकाणी यांनी इथं सांगण्यात आलेली, की एका वर्षभरामध्ये जे काही तर 3-3% ची जे काही तर तुमची वाढ होईल. त्याच्यानंतर बाकीचे जे काही अनाउन्सेस वगैरे आहेत, तर ते सुद्धा तुम्हाला गव्हर्नमेंटनं जे काही अनाउन्सेस दिलेले असतील इंडियन गव्हर्नमेंटने, त्यानुसार जे काही तर तुम्हाला त्याची सुद्धा या ठिकाणी इथं जो काही तर बेनिफिट मिळणार आहे. त्याच्याच बरोबर अदर हे जे काही आहेत, तर तुम्हाला अनाउन्सेस सुद्धा इथं जाहीर केलेले. त्याच्यानंतर नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये सुद्धा तुम्हाला याचा सुद्धा फायदा जो काही आहे, तर इथं त्यांनी देण्यात आलेला आहे. ओके, यामध्ये. तर इथेही तुम्ही अजून डिटेल्समध्ये ॲड जी काही आहेत, तर ती बघू शकता. त्यानंतर एज लिमिट इथं काय असणार आहे, ओपन आणि ई-डब्ल्यू-एससाठी कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 40 वर्षापर्यंत एज लिमिट इथे देण्यात आलेली. ओबीसीसाठी कमीत कमी 18 व जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत. एस-सी-एस-टीसाठी कमीत कमी 18 व जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंतची जी काही एज लिमिट आहे, तर ती आपल्याला या ठिकाणी इथं देण्यात आलेली आहे. आता याच्यासाठीची पात्रता 10वी पास आहे. ओके. 10वी पास जे विद्यार्थी असतील, जसं अगोदर मी सांगितलं त्या पद्धतीनं, ते सगळे इथं अप्लाय करू शकतात. पण आपल्याला कॉम्प्युटरचं नॉलेज असणं इथं आवश्यक आहे. म्हणजे कोणताही एखादा कॉम्प्युटरचा कोर्स आपला झालेला असणं आवश्यक आहे. एम-एस-सी-आय-टी म्हणा किंवा अदर कोणताही किंवा तुमचं 10वी जर कॉम्प्युटर हा सब्जेक्ट असेल तरी सुद्धा या ठिकाणी इथं चालेल. पण तुम्हाला कॉम्प्युटरचं नॉलेज इथं असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर सायकल चालवता आलेली पाहिजे. जनरली यांचा जो काही आहे, तर तो मेन मुद्दा या ठिकाणी की तुम्हाला सायकल जी काही आहे, तर ती चालवता आलेली पाहिजे. ओके. त्याच्यानंतर पेमेंट किती असेल म्हणजे फीस किती असेल आमची? ओके. तर अप्लाय करण्यासाठीची जी काही फीस आहे, ओपन, ई-डब्ल्यू-एस आणि ओ-बी-सी यांच्यासाठी ₹100 फीस देण्यात आलेली. बाकीचे जे काही कॅन्डिडेट आहेत म्हणजे फिमेल असतील, एस-सी-एस-टी असतील, पी-डब्ल्यू-डी असतील, यांच्यासाठी जे काही आहेत तर फ्री ऑफ कॉस्ट हा फॉर्म आहे. याला कुठलीही जी काही आहेत तर फीस तुम्हाला या बाकीच्या कॅन्डिडेटला इथे लागणार नाही आणि ओपन, ई-डब्ल्यू-एस आणि ओ-बी-सीसाठी फक्त ₹100 जी काही आहे, तर फीस आपल्याला या ठिकाणी इथं देण्यात आलेली आहे. ओके. तर यामध्ये सिलेक्शन प्रोसेस आमची कशी असेल, तर ती बघा आता तुम्ही फॉर्म अप्लाय केलाय. फॉर्म अप्लाय केल्याच्या नंतर ते फॉर्म शॉर्ट होतील. ते झाल्याच्या नंतर तुमची जी काही आहे, तर यादी ते तयार करतील आणि त्या यादीनुसार जे काही आहे,
तर तुम्हाला एकतर SMS किंवा ईमेल या ठिकाणी येईल. सगळ्यात महत्त्वाचं आहे, की जो आपण मोबाईल नंबर टाकणार आहे त्या ठिकाणी तो ॲक्टिव्ह पाहिजे आपला. ओके, म्हणजे की तो सुरू पाहिजे. म्हणजे काही जण काय तर दुसऱ्याचा नंबर वगैरे त्या ठिकाणी टाकून देतात. तर तसं नका करू. तुमचा तुम्ही नंबर जो काही आहे तर त्या ठिकाणी टाका. ईमेल आयडी सुद्धा त्या ठिकाणी प्रॉपर टाका, चुकवू नका. कारण की याच तुमचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा नाहीये हे कशावरून कळणार आहे? तर तुम्हाला SMS येईल मोबाईलवरती किंवा ईमेल येईल त्या ठिकाणी. तर या 2 माध्यमांद्वारे जे काही तर तुम्हाला इथं कळवण्यात येणार आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला जे काही आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणकोणते डॉक्युमेंट आवश्यक आहेत? तर एज्युकेशनल म्हणजे 10वी पास जे काही आहेत, तर त्याचा आपल्याकडे मार्कशीट असते किंवा बोर्ड सर्टिफिकेट आहे. डेट ऑफ बर्थचा आपल्याकडे प्रूफ असणं आवश्यक आहे. त्यानंतर आयडेंटिटी आपण महाराष्ट्रामध्ये राहतो किंवा ज्या ठिकाणाहून अप्लाय केलेलं आहे, तर त्या ठिकाणचं डोमेसाईल वगैरे जे काय, तर त्याचे प्रूफ आपल्याला या ठिकाणी इथे लागणार आहेत. त्याच्यानंतर तुमचं मेडिकल होणार आहे या ठिकाणी. तर कोणतंही जे आपल्या जवळचं गव्हर्नमेंट हॉस्पिटल असेल, तर तिथून तुम्हाला मेडिकल करायचे आणि ते मेडिकलचं सर्टिफिकेट जे काही आहे, तर ते सांगतील त्या पद्धतीने तिथे कनेक्ट करायचं आहे. ओके. जर समजा तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल, तर तुमच्याकडे त्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट असेल, तर हे असणं आवश्यक आपल्याकडे आहे. ओके. हे इथं तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे. आता आम्हाला अप्लाय कशा पद्धतीने करायचं? कोणती वेबसाईट आहे? तर वेबसाईट या ठिकाणी मी काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला वेबसाईट जी काही आहे, तर देण्यात आलेली. तुम्ही तिथे जाऊन सुद्धा क्लिक करून डायरेक्टली जो काही आहे, तर तो तुमचा फॉर्म तिथे अप्लाय करू शकता. तुम्हाला काही अडचणी असतील किंवा काही विचारायचं असेल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट टाकून त्या ठिकाणी जे काही आहेत, तर विचारू शकता. निश्चितपणाने जे काही तर आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला रिप्लाय देण्याचा जो काही आहे, तर ते प्रयत्न करूया. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.